सकाळी चेतना मनवेदसे नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्यामध्ये रुपयाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्या माझी रुपयाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळमध्ये छाया रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्या माझी शक्ती रुपयाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्यामध्ये क्षमा रूपाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळ माझी जाती रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्या ठाई लज्जा रूपाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळमध्ये शांती रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्या माझी श्रद्धा रूपाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळ ठाई कांती रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्यामध्ये लक्ष्मी रूपाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्या ठाई स्मृती रूपाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळमध्ये दया रूपास असते नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्या माझी दृष्टी रूपाच असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सकाळमध्ये माता रूपास असते तर नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा जी देवी सगळ्यामध्ये भ्रांती रूपाच असते तर नमो देवी नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा इंद्रियांच्या अधिष्ठात्री सर्व पाण्यात व्याप्ती व्याप्ती जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः स्वाहा चैतन्य रूपी जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी स्वाहा नमो देवी स्वाहा नमो देवी नमो नमः स्वाहा विष्ठला सविती जिला सुर सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नस्वामाला विपदा कदापि स्वाहा दंड दैत्यग्रस्त अम्मासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला धनी अम्मा नराव युक्ता कदा कुणी स्वाहा ऋषिर्वाच स्वाहा सवितवत्या जानवी स्थाने इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा दक्षिणी स्वाहा विचारता ती देवी देवांची देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्वाहा स्तोत्र माझे जय गाते शुंभाने तुच्छले केले पराभूतने शुंभाचे एकत्र देव सर्व हे स्वाहा पार्वती पासून येते ते अंबिकोद्भव झाला कौशकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी स्वाहा कौशकी जन्मता ते पार्वती काळी सहाली हिमाचलावरी ख्याती पार्वती कालिका बहु स्वाहा शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंडमुंड ते पाहते अंबिकेचे लावण्य देह स्वाहा जावणी सांगते शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी स्वाहा नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध गे असुरेश तू शूर तूच ती भोग कामिनी स्वाहा श्री रत्नदेवी अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जावणी तू स्वये स्वाहा मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सज्ञी सदैव शुभती प्रभो स्वाहा पारिजात तरु श्रेष्ठ अश्व उच्चेष्ठ वातू ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले स्वाहा हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते त्या आता जवळी तुझ्या स्वाहा कुबेराचा निधी तो पद्मापत महिरावला किंचकेले निगमाला सागराने तुला दिली स्वाहा कांचनस्रावी जे छत्र होते वरुणाचे आगरी प्रजापतीच्या पाशी ते आता जवळी तुझ्या स्वाहा उत्क्रांती दामत्तू शक्ती सागरातील रत्न जे वर्ण पाश्य तो आनंद शुंभा जवळी असे स्वाहा अग्निने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्यांच्या सर्व रत्ने तुझ्या घरी स्वाहा श्री रत्नदेच का नाही तुझ्या हातामध्ये रपा कल्याण मैत्री देवी नोहे प्राप्त तुला कशी स्वाहा शिरवाच स्वाहा ऐकुनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याचे शुंभ सांगेत या दूता स्वाहा तेने माझ्या जावे बोलावे देवीशी असे उपाययोजने असा नावे सत्वरी दिला स्वाहा तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तळी मधुर कोमल भुवानी बोलला देवीशी असा स्वाहा दूत उवाच स्वाहा दैत्येश्वर शुंभ त्रिलोकी परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या स्वाहा व्यास सर्वत्र अज्ञा मानिती देवता आयशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो स्वाहा मम त्रैलोकी अखिल वंशवर्त मज देवता यज्ञ भाग हे मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो स्वाहा
त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वचे ऐरावत जिंकला मी इंद्रवाहन जो असे स्वाहा उच्च श्रवाश्वरत्न आला सागर मंथने देवता मज वंदने नम्रते अर्पित आहे तुला स्वाहा देवगंधर्व नागाचे जवळी रत्न तोरजे ते सर्व माझ्या पाशी सध्या आहेत सुंदरी स्वाहा स्त्री रत्न थोर तो विश्व आम्ही मानितो तुला रत्न भक्ती आम्हा पासे वायावे रत्नवल्ली स्वाहा मम अनुज महाशुर अथवा मज सेवतो सुंदरी चंचल नेत्री तू रत्न भूमीचे वरे स्वाहा परमेश्वरा तुला पावसी मद नगर हे वरुणी बुद्धीसी भावी पत्नी तू आमज स्वाहा ऋषिरुवाच ऐकून दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याची जी धरी त्रैलोक हे स्वाहा देवी उवाच स्वाहा तू बोलला दुता अल्पमित्तान सई स्वाहा परिमत प्रतिज्ञा आहे श्री निश्चय पहिलाचा करू मी मित्त तो कैसा ऐकावा मम निश्चय स्वाहा माझा जिंकेला संग्राम मगर वाचनाशावी माझ्या समासे शूर होईल पतित मज स्वाहा शुंभ किमानी शुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वर्णावे मज जा सांग विलंब काय सा इथे स्वाहा दूत उवाच स्वाहा देवी गर्वांग तुवसी मज सांगू नको असे शुंभनी शुंभापुढे ते उभा राहील पूर्ण गे स्वाहा देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटीनार तू कोटे युद्धास राशुबी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला वृद्ध क्षेत्रीचा दया दैत्यासवे कशी आवले रण इच्छिती स्वाहा शुंभनी शुंभाजवळी मानाने चल तू आता ना तरी केश ओढून तृणवत नेती ते तुला स्वाहा देवी उवाच स्वाहा शुंभतेश्वर परिमी करू ते कसे गरधार पहिला माझा विचार वाचून स्वाहा आता तू सांग जाऊन बोलले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे ते ओम स्वाहा चित्रित्या प्रकृतिका मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्म्य पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 6 धूम्रलोचन वद ध्यान ओम नागाधीश्वरी वैश्री फणिमणि नित्या नळेशोभरी देही कांती अशी दिवाकरदशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपालांबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवा कन्याशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिर्वाच स्वाहा देवीचे ऐकून याचे दूत मित्र होतो करी दैत्यराजास विस्तारे कळवे वृत्त जाहले स्वाहा ऐकोनी दूतवचना सकृत दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत स्वाहा धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरुणीचे सदृष्टेचे बलात्कारे करून या स्वाहा तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व कुणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावेत वामाशुरा स्वाहा ऋषिर्वाच स्वाहा अंकिता साशीग्रत व दैत्य धूम्रलोचना 60 सहस्र दैत्याची सेना घेऊन चालला स्वाहा तेनी ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जुनी चाल तू स्वाहा नमानिशी या वचना तरी ओढून केसमे बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे स्वाहा देवी उवाच स्वाहा दैत्य तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी कायमी स्वाहा ऋषिर्वाच स्वाहा ते बोलत धावे तो असुर धूम्रलोचन ओंकार मात्रे अंबेच्या दक्षिणी भस्म जाहला स्वाहा दैत्य सेना आक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुंचा थोर वर्षाव चालला स्वाहा देवीचा वाहन सिंह आया हलून या गर्जनी सैनिक माझे पडला खंडोनी त्वरे स्वाहा गाळा बंदी क्षमारी विदारी जबड्यामध्ये गाय करून टाके महादैत्यांशी सिंह तो स्वाहा नखाने फाडले कोणा कोणाचे फोटो तो शिरी चपेटा मारून कोणा तडासी करी वेगळा स्वाहा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे फोटो फोडून केसरी पितसे रक्त आया हलवून या स्वाहा तिकृत असा सिंह क्षणार्धी चवताळला मारिया सुर सेनेला देवी प्रिय महाबली स्वाहा धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्य राज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला स्वाहा कापती वट दैत्यांचे चंडमंड महाकळ अज्ञा दैत्य असतो तेव्हा ऐका दैत्य महाबली स्वाहा धरुणिकेश ओढाती आणा देवी इथे त्वरेत ना जोळे तरी ऐका हे शस्त्रात गावई करा स्वाहा सूर्या फुली विद्या टाकून येवीचे वरी वधा विजागच्या जागी नको जिवंत ठेवण्या स्वाहा तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढून तयाना ना दुष्ट स्त्रीवत्तावरी ओम स्वाहा श्री वैष्णवची दुरिता प्राकृत वाटिका मार्कंडे पुराण सारंगी म्हणून तरी देवी महात्म्य षष्ठ जय श्री कुलदेवता चरणार्पण वस्तु अध्याय 7 चंडमुंड वद ओम घ्यावी ती रत्नपीठा ऐकी जी श्यामलांगी पद्मासी पाय ठेवी श्री शशिकला वाद्य वीणा सुरंगी कंठी कल्लार माळा निमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाला मधु मधुरा कुंकुमारी विचित्रा ओम ऋषिर्वाच स्वाहा
आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगरी घेऊन चंडमुंड महादैत्याच्या शस्त्रास्त्र चालले. स्वाहा सिंहाच्या वरी देवी मंद हास्य करीतसे ही दिसे हिमाचलाच्या सुवर्ण शिखरावरी. स्वाहा धनुष तलवारीने सुसज्ज दैत्य दर्शना धरण्याला भवानी शेतकरी झाले सर्व झाले. स्वाहा अंबिका क्रोधिकता ती पाता दैत्य धावती काळा रंग मुखी आला क्रोधे संतप्त झाली. स्वाहा लाटी गुरुगटीच्या वक्र त्यात विक्राळाना तलवार पाश घेऊन काली प्रगटली स्वये. स्वाहा विचित्र खटवांगारा मंड माळागळ्यामध्ये चित्ताचरण परिधान शुष्क मांसा भयंकर. स्वाहा ती विसारवदनाची मात्रला भीषण निमग्रह करुणाना नादे घाबरती दिशा. स्वाहा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका बक्षी प्राणास त्यांच्या पार्श्वरक्षक मारले. स्वाहा माहुतांकुश तारे घासा कंटा गज सैनिक एका हाती धरून या त्याचे ते प्राण वाचित. स्वाहा सारथीरथ अश्वादी दैत्य सेना मानती भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे. स्वाहा रात होते कुणा मारी धक्के दे के सोडवणी गदालावी कुणासाठी धक्का दे वज्र छाती. स्वाहा असुरांची शस्त्रास्त्रे तोंडात धरून त्वरे तोडून फोडून टाकी दात चाबित अंबिका. स्वाहा सैनिक दुष्ट दैत्यांच्या कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते. स्वाहा खटवांग तलवारीने दंताक्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ. स्वाहा क्षणात मारले सेनासुरांची महाबली काली देवी होती तेव्हा धावे चंड भयानक. स्वाहा मुंडाने दीक्ष बाणाचा केला वर्षाव संगरी भयानलोचना देवी बाणानी दिसे कुणा. स्वाहा मेधानी तिरसे सूर्य देवीच्या मुखमंडळी बाणचक्र पडून या होता ती दिनता दक्षिणी. स्वाहा सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विकळ वदनी दात भयान दिसती तिचे. स्वाहा तलवार तोर घेऊन देवी हुंकार देत असे करुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी. स्वाहा मुंड लावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीत असे. स्वाहा महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्याची सर्व बाजूनी. स्वाहा दोघांचे मुंड घेऊन काली गर्जुनी कुथोरती चंडिके जवळ गेली विजयोन मत बोलत. स्वाहा चंडमुंड पशुके हे भेट मी तिला दिली तुला शुंभ शुंभा पाशी आता वधावेत वास वैरणी. स्वाहा ऋषिर्वाच स्वाहा पावनी मुंड दोघांचे चंड मुंड विनाश तो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. स्वाहा चंडमुंडा मारून आली तो माझा पासी गे चामुंडा म्हणून लोकी तुझे सत्कर्ती होईल. स्वाहा श्री भक्त टीका मार्कंडे पुराणे सावर्णिक मनमंत्र देवी महात्म्य सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु अध्याय 8 रक्त बीजवद. ओम प्रभात सूर्या परिस्नेन त्रिधरित पाशांकुश बाणाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकानी अशी सदा ध्यात असो भवानी. ऋषिर्वाच स्वाहा चंडमुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी मेली पाहुणे शुंभ संतापला म्हणी. स्वाहा असली नसली सेना दैत्यांची काढली रण आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीच. स्वाहा सेनापती ते 86 सदा युद्ध चलारणे 84 कुंभ नावाचे सैनिक घेऊन चला. स्वाहा 50 कोटी ते वीर शतधो मृकुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. स्वाहा कालक दोहद मौर्य कालके महासुर युद्धासी सज्ज होऊन ममाज्ञाने चला त्वरे. स्वाहा प्रखर शास्त्रात शुंभ अज्ञा दैत्य असे देऊन सहस्र सैन्य घेऊन युद्धाचे रणी जात असे. स्वाहा भयंकर दैत्य सेना पाहुणी चंडी कारणे टंकारना ते भरवी उतरणी गगनांतर. स्वाहा देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी भाऊ. स्वाहा धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतर उल्हास मुख कालीचे वाटले विजयास्तव. स्वाहा तुमुल नाद ऐसा ऐकून दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सकृत सर्व गेरती. स्वाहा ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्र आदी देवता देवतांच्या विजयासाठी उद्धवती शक्तीशी. स्वाहा ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळ गेल्या दैत्य संहार इच्छुनी. स्वाहा रूप वेशूच्या देवांच्या शक्ती त्याचे तसे दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या झार्थ देव. स्वाहा संयुक्त शक्ती सूत्र कमंडल आली ती ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी ती रणा. स्वाहा माहेश्वरी वर्षवेशी त्रिशूल धरधारिणी कंकण महानागाचे भारी चंद्रार्ध भूषण. स्वाहा कार्तिकेयाची शक्ती मयूर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा. स्वाहा वैष्णवी गरुडासीन चक्र शंख चक्र गदाधर शारंग धनु हातासी एका हातात खडगते. स्वाहा श्री हरियज्ञ वारा शक्तीचे ते वरा सुरभ्या युद्ध क्षेत्री उपस्थित. स्वाहा नारसिंह नरसिंहाची नरसिंहा पडियाली ते केश झाडीचा क्रोधे तारे ते पडती धरणी. स्वाहा इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्त्र नेत्र सादरे. स्वाहा देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणशंकर वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे. स्वाहा देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शत शिवा तशी. स्वाहा ती पराजिता देवी जटा ढोंगील शंकरा म्हणे तू दूत होऊनी पोद शुंभ शुंभतो. स्वाहा त्या अति गर्वंदाचे तसेच दैत्य सैनिका इच्छित युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. स्वाहा दैत्यानो जा पाताळी जीवित पाहिले तरी त्रिलोकराजे त्या इंद्रा देवासी यज्ञ भागतो. स्वाहा बलाभिमान तो बारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला की भक्षतील तत्क्षणी. स्वाहा शिवदूत तिचा झाला ऐशे सन्मान ते जगे शिवदूत तिचे नाव संसारी ख्यात झाले. स्वाहा शिवबोधाचे कोणी कात्यायनी जिथे असे सकृत दैत्य त्या टाई विद्रोही क्षणी धावले. स्वाहा मत्सर दैत्यांच्या ते दैत्य अस्त्र धोकती वृष्टी शक्तिमान आदी देवीला कोणी मारिती. स्वाहा टंकारून धनुष्याची अस्त्राशी प्रति
शक्ती शस्त्र देत शस्त्रास्त्रोडी त्यांचे देवी भीम पराक्रमा स्वाहा शूल मारून ती काली खटवांगाने वधुनी पुन्हा शत्रूच्या घेऊन प्राणा विचारे रणभूमिशी स्वाहा ब्रह्मानी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती न पराक्रम स्वाहा माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी कार्तिकीयांची जे शक्ती दत्त संवार साधित स्वाहा इंद्राच्या शक्तीचे वज्रे शतशा दैत्यदानम रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमिसे स्वाहा वाराही दंत दाढानी चक्रानी वार साधून असंख्य दैत्य संवारी विच्छिन्न लोळती भूमी स्वाहा नारसिंह काग्राने फाडी दैत्य महाबली करुणे सिंह नादासी रणी फिरे भयानक स्वाहा शिवदूतीची अनादे भयभीत सुरते शिवदूतीच्या हस्ते वदत्याचा तो दक्षिणी स्वाहा मातृगण महाक्रोधी वत्ता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने कृप प्राण घेऊन स्वाहा दैत्याशी पळता पाहि रक्तबीज महाखळ युक्ता लागित एकाळी तया संग्रामी धावला स्वाहा रक्तदेहातून त्याचा सांडता एक थेंबई तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढणारणी स्वाहा इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजा सवजरती मारी लक्ष साधूनी घायला दैत्य जाहला स्वाहा थेंब रक्तातून आली तितके दैत्य धावले युद्ध खेळावे लागे सर्वांची पूर्ण अर्थता स्वाहा वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीजा समानते रक्तथेंबात होनी तेथे दैत्य उतवले रणा स्वाहा मातृगणासरे घोड खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरे स्वाहा पुन्हा वज्राची आघावे घाया रक्त सांडितो रक्तबीजा संख्यात होती शतसहस्त्रिक स्वाहा वैष्णव चक्र सोडून करी घाया दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे स्वाहा चक्राचा घाव लागून रक्त ते सांडले भूमी सहज रक्तबीजाने जगमंडळ व्यापले स्वाहा शक्ती मारुणी कौमारे वाराई खडग घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्त बीजास मारित स्वाहा त्वाकुत महादैत्याने मातृशक्तीवरे रणे गदाघात करून या स्वश्वर्य पूर्णता विले स्वाहा शक्ती शिलादी घातानी सांडले रक्तभूमीचे रक्तबीज तयातीने उद्भवले शताधिक स्वाहा सर्वत्र विश्वी दिसते रक्तबीज तिथे तिथे भयभीत झाल्याची ती तेने संग्रामी देवता स्वाहा पाहुणी खिन्न देवासी काली चंडीसी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू आत्वरे स्वाहा माझी या शस्त्रपाताने घाया रक्तबीज हा रक्तबिंदू सीताच्या या ग्रासावे त्वा महामुखी स्वाहा संवर्धा रक्त सारी विचरता रणात क्षीण होऊन तो दैत्य निष्ठ होणार निश्चित स्वाहा ईशा युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरण हे ऐसे बोलणं पुन्हा रक्तबीजासी मारित स्वाहा शोषले रक्त कालीने कृत रक्तबीज जरी गदा चंडीवर हानी नाश इच्छित देवीचा स्वाहा थोडी दुखी ना झाली गदा सोनी चंडिका रक्तबीजाच्या देही देवीने घाव घातले स्वाहा सांडले रक्त जे ते त्यांचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी स्वाहा वज्रवान खडगरुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संवारी तेने दैत्य नव्हे पुन्हा स्वाहा एने विनी शस्त्रास्त्राने रक्तहीन माक पडला निष्प्राण पृथ्वी सिंधुपा रक्तबीज तो स्वाहा पार सौख्य तेव्हा ते आनंद थोर वाटला महादैत्याच्या वदे धैर्य देवांशी जाहले स्वाहा मातृगुणा महासौख्य रक्त भेदन राहिला रणोन्मादय हर्षी रणी रास्ती देवता ओम स्वाहा देवी महात्म्याष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण वस्तू अध्याय नववानि शुंभ ध्यान ओम बंधुक कांचन तनु रुचिराक्ष माळा शोभे भुजेत वरदांकुश पाश बाळा चंद्रार्ध नेत्रदय सुंदर अर्धनारी भावी तिला शरण विनीत जीवनांधकारी ओम राजोवाच हा विचित्र कैसायची स्वामी सांगितली मग देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे स्वाहा रक्तबीजरणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे व्रत इच्छिते मना स्वाहा ऋषिर्वाच स्वाहा रक्तबीजादी दैत्याचे निष्प्राण पाहतारणे शुंभ निशुंभ कृताने अति संतप्त झाले स्वाहा निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्य नाशास पाहुणी क्रोध अंतरी दाटला स्वाहा मागपुढे चौबाजू सक्रद शस्त्र घेऊन धावती चावून ओठा दैत्य देवीशी मारण्या स्वाहा शुंभा सकृत धावे हरवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा स्वाहा वेदा परिबाण वर्षा रणी झाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती स्वाहा त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुणी गाव केले तयावीर अंगी आघात झाले स्वाहा तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मणी मस्तकी धावतो करी स्वाहा अक्षरप्रबाण देवीच्या निशुंभाच्या करातील डाल तलवारीसी तो मोडी तक्षणी न लागता स्वाहा तेव्हा सोडित शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडवली खंडली मध्ये विभाग होणे पुढे स्वाहा सक्रो शूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुणी बुक्का शूल मध्ये तोडला स्वाहा चंडी वर्ग तापैकी देवी त्रिशूल मारित मध्ये सोडली टाकी अशी चंडी पराक्रमी स्वाहा परशो घेऊन येता देवी बाणास फेकून निशुंभा शिरणी तेव्हा
पाडी निष्प्राण भूमिसी स्वाहा बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाहूने वदावया अंबिकेशी रणी तो धावले तसे स्वाहा अनुकुंभुजा आठ साहेब बसला रती झाकले नवशुंभाने शुभ अद्भुती दिसे स्वाहा तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यंच्या वडोनी केला शुद्ध सह संगरी स्वाहा घंटा ती वाजली बारी दैत्य चित्ती थराले दिशादायी वरून या ध्वनी गेला नभावरी स्वाहा तेव्हा गरजत तसे सिंह गज चित्कार थांबले गरजाने वर्गेंदाच्या गुंजीत झाले जग स्वाहा तालीने उचलून या हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढवून पहिले शब्द थोपती स्वाहा शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयवित कित्येक शुंभाचे क्रोध दाटला स्वाहा देवी म्हणे अरे दुष्ट आता येतो बाळा त्याने धैर्य देवतांशी जय गरजती मुखे स्वाहा शुंभाने फेकली शक्ती ज्वाला गळगती तिच्या देवी मारवणी बोथाटी शक्ती केली पराजित स्वाहा शुंभ ते मासी मनादे गंजवी त्रैलोके ध्वनी ते पडले मागे जे होते पहिले रणी स्वाहा शुंभाने बाण सोडावे तोडावे देवच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी दया शरावी स्वाहा शूलाने मारिता चुंबा आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघड्यायचा निश्चेष्ट पडला खळ स्वाहा निशंभ होणी जागा मच्छेतून हिरणामध्ये देवी काली आणि सिंहाकृती धावा करीत असे स्वाहा दशसहस्र भावनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन केले चंडिके विरे त्याविरे स्वाहा दुर्गमारिणी देवी प्रदेश होणे ते शर चक्रबाण तयाचे दे थोडी दक्षिणा लागता स्वाहा निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून यावदा चंडिकेशी विघ्न शीघ्र धावला स्वाहा गदा तोडी देवीने मारवणे तलवार दिले त्याची हाताशी घेतला मारण्यात तिला स्वाहा चंडिका पाहुणी यांची शूल फेकी तयारी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा स्वाहा दुसरा उदय दैत्याने शुंभाच्या तनुत्वाने देवीशी म्हणे त्रिशाने राहावी स्वाहा देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले हासली जोर जोराने दैत्य तो पडला क्षणी स्वाहा सिंह कठोर तालाने दैत्याच्या कंठपोटी काली शोध होती तेव्हा वदती दैत्य मंडळे स्वाहा कौमारिणी किती काळशी केली निष्प्राण संगरी ब्रह्माच्या मंत्रणे निषेध झाले किती स्वाहा त्रिशूळ आणि माहेश्वरी शिल्लक किती झाले वारा इतीमुळे मारी तिने मेले किती खळ स्वाहा वैष्णव चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित आयंद्री ती वज्र मारून प्राणे मारे किती खळ स्वाहा दैत्य मेले तरी कहाणी पळाले त्यातून किती काली शोध होते सिंह आणि यांनी संहार मांडला स्वाहा श्रेया चतुर्विद्या प्रकृपटा मार्कंडे प्राणे सावणे के मनोते देवात्मे नवोदय कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 10 ध्यानम जी हे तप्त हेममत पाकवक चंद्र सूर्य नेत्राधनुषुरितांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदय ध्यात धृतेंद्र लेखा ओम ऋषिर्वाच स्वाहा निशुंभ प्रिय बंधुसी दैत्य सेनेचे विमृत पाहुणे शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती स्वाहा गर्वांत होसी का दुर्गे मान्यता वर्त हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा स्वाहा देवी उवाच स्वाहा दुष्टानन सैकोनी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मधुरूपी मिळती पहा स्वाहा ब्रह्मानी आदिजा देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाहि शंभ महाबली स्वाहा देवी उवाच माझ्या विभूती ज्या होत्या मधुरूपी लीन होणे एकटी रणी येथे स्थिर व्हावे तू आशुरा स्वाहा ऋषिर्वाच स्वाहा दानव दैव संग्रामी शंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल स्वाहा शस्त्रास्त्र बाण वर्षिणी लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना स्वाहा दिव्यास्त्रांबिका स्वडी शतसंख्या युतावरी शुंभ निवारक अस्त्र विचित्र करे सत्वर स्वाहा दिव्यास्त्र शुंभ ते टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी स्वाहा सुर तो टाकी बाण शस्त्राची देवी झाकळी सकृत बाण मारुणी देवी तोडी धनुष्याची स्वाहा शक्ती सोडी महादैत्य येतात ती अंबिकेवरी देवीने चक्र मारून शक्ती मध्येच तोडली स्वाहा शतदशी दीप्तशी ढाल घे तलवार तो चवताळून या क्रोधे धावला देवीचे वरी स्वाहा चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्य तलवार ढाल मोडून टाकली स्वाहा गोडे सारे तिथे मेले धनुष्य तोही खंडला मृगघोरी हाती तेव्हा दैत्य देवी सुरक्षित स्वाहा देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडतात वरे बुक्का मारावया लागी मुठ्ठ बांधी माखळ स्वाहा देवीशी मारता बुक्का सपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्यांच्या थोर आघात झाला स्वाहा शुंभ एकाच पेटाने पडला धरणी मूर्छित पूर्वत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे स्वाहा पुढे लोकगणी गेला आकाशी देवी घावली नवा चढल दोघे शुंभ देवी महाबली स्वाहा बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र फेकती स्वाहा बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उतरणीय शुंभाची पाडी फुंवरी देवी ती स्वाहा तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत स्वाहा दैत्यराज शंभुवाला पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी तिला धरीवरी स्वाहा समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवा उडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लावला स्वाहा प्रसन्न स्वस्त
समस्तता आली सर्व लोकित दक्षिणी दुरात्मा शंभू तो मेला नभस्तु स्वच्छ झाले स्वाहा उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ नद्यासी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती स्वाहा शंभवेला परिस्वने देव हर्षितांतरी गंधर्वगाती तांसी वाजती वाद्य मोह स्वाहा अप्सरागण ताला सिधा धरून नाचतो नभी वायू सुपान वाये सूर्य कर प्रकाश ती स्वाहा प्रज्वल झाला अग्नि विषम युद्ध थांबले स्वाहा प्राकृत वाटिका मार्कणे प्राणी सावरणे देवनंतरे देवी महात्मे दशमध्याय कुलदेवता चरणार्पण वस्तू अध्याय 11 देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना बाल रविकांती शशिबाई सुस्तर त्रयी नेत्री सुहास वदनांवरती स्वाहा करायला थोडं हवीर द्रव्य वापरा तेवढ्यातच पूर्ण करायचे देवी वधी शुंभ महासुरेंद्रा वंद्र इंद्रादी वन्नी करुणी समोरा कात्यायनीची सुरतोत्र गाती त्यांची प्रसन्नान देवी काती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जग आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक मही स्वरूपास्थित तू अशोक शौर्यासी मात पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे न होई स्वाहा वैष्णवी शक्ती अनंतप्रिया मुलाग्र विश्वा प्रमात माया मोहितत्वा जगतास केले मोक्षात्वा कित्येक नेले स्वाहा विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी परा शब्दन तुझ्या स्तवाला सर्वाच्या बुद्धी रूपाने हृदयी तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग देवी नारायणी नमस्तुते स्वाहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते स्वाहा शरणागत दीनाथ परित्राण परायणे सर्वास्यात्री हरे देवी नारायणी नमस्तुते स्वाहा त्रिशूल चंदा ही धरे महावृषभ वाहिनी महेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते स्वाहा शंख चक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते स्वाहा नरसिंह रूपिणी दे नरसिंहरूपिणी उग्र दैत्य नाशार्थ उद्यमे त्रैलोक्यात त्राणस येते नारायणी नमस्तुते स्वाहा शुद्धती स्वरूपिणी हृदयत्य मामले गौर रूपे महारावे नारायणी नमस्तुते स्वाहा लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वरे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते स्वाहा सौर स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयाद्रक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते स्वाहा ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहार करीजो त्रिशूलभद्र कालीचा हरो भय नमस्तुते स्वाहा सुशोभित खड्ग हाती दैत्यांचे रक्त मांसजा चंडिके शुभतेने प्रणाम हो तुझा आमुचा आरोग्य लाभे तू दृष्ट होता इच्छा पूर्ण तू दृष्ट होता असेल त्यांना विपती त्यांना श्रीदाता वळपिडितांना स्वाहा येणे विधिद्वार रंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपा धरुणी बहुधात्ममूर्ती केली लीलात्वा करी कोण व्यक्ती स्वाहा बुद्धेशास्त्रा विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझे संता महत्वतेत महाधिकारी तुझ्याची भूमी सारे स्वाहा जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपुडाकू महाकदाग दावानली सिंधूत सोबतीसी तू रक्षिशी या सकळा जनासी स्वाहा विश्वेश्वरी पार्श्व धूत विश्व विश्वार्थ धूत विश्व विश्वेशवंद्या तुझ्रम्य होती तेजरी विश्वे सकळा सदेती स्वाहा भावे प्रसन्न परिपालिनी शत्रु अंते रक्षी सदा रिपुभयात अम्मा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात सात शमी जनापदाला स्वाहा हवामाय नम्राना देवी विश्वातारिणी त्रिलोकपुरीनाथ सर्वासी वरदान दे स्वाहा देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमच्या म्हणी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो स्वाहा देवता वाच स्वाहा सर्वे लोकांना सर्व राजा करी दूर आमचे वैरी जे कोणी त्यांना त्याचा करी सदा स्वाहा देवी उवाच स्वाहा वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण स्वाहा
विघ्नाचलात्रावणी वदन दैत्य मिळते स्वाहा रौदार घेऊन ये पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मज मारणे स्वाहा वदत्या दादाच्या मुखामध्ये डाळी पिळवण्यात त्या माझ्या होती दंतिका स्वाहा तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा स्वाहा शतवर्षा नवते जेव्हा होईल मोद होऊन आयोजला स्तुती मुनी ते मद स्वाहा पाहिन शतनेत्राने मुनिजनामी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला स्वाहा तत्काळी जन्मामध्ये शाखा उत्पन्न होतील अवस्थित लोकात येथील प्राणदान ते स्वाहा शाकंभरी नाव माझे तेव्हा होईल भोरी त्या अवतारी मी वदनामे वदिन दैत्य दुर्गमा स्वाहा दुर्गादेवी महाकाचा तेने पावे नामी भीमरूपी प्रांती मज येणे असे पुन्हा स्वाहा रक्षावया मुनी वृंदार वधीन राक्षसासमी भक्तीने नम्र होऊन स्तवितील मुनी मज स्वाहा भीमादेवी नामदेवा महादेव यथुवरी अरुण दैत्य होते तेव्हा त्रैलोकावतास देईल स्वाहा त्रिलोकाच्या हितासाठी शतपद भ्रंग होणे तर या महादैत्याला होईन प्राण हंती मी स्वाहा ब्राह्मणी नाम घेऊन स्तोत्र गाते ते जण पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगात स्वाहा अवतरुणे तेव्हा मी करीन नाश शत्रुता ओम स्वाहा श्री अच्युत पक्तिका मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण असतो अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती वीज जशी मृगेंद्रवना भासे अति भीषण कन्या खड्ग धरोणी ढाल करती भावेजीचे सेवन हाती चक्र गदा धनुषरासी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रया जातमी ओम देवी वाच स्वाहा प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहित सुखी मधुकैट संहार महिषासुर घातज शुंभणी संहार प्रसंगी वाच दिलजे स्वाहा अष्टमी चतुर्दशीची नवमीची म्हणा तुम्ही भक्तीने ऐकता माझे महात्म्यात उत्तम स्वाहा तयासी पाप स्पर्शना आपत्ती राही ना कुणे दारिद्र्य पिढ्या त्यांना न होती दूर प्रेमळ स्वाहा शत्रूचे वेण राय भय राजा न डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना स्वाहा म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना स्वाहा त्रिविध उत्पाजे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा स्वाहा मंदिरी सोडा नित्य माझे महात्म जातळी सनिधान ते माझे तेथूनच जाय मी स्वाहा बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी पाठ महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे स्वाहा विधी जाणो न जाणो तो करी भाविक मत पूजा बली पूजा हो माझे सरस सेवणे मला स्वाहा शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती स्वाहा नासद यामध्ये साऱ्या धंदाने मिळत होता संदेह काय नाही आता प्रत्येक फळे असे स्वाहा महात्मा ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जात असे स्वाहा श्रोत्यांचा शत्रुता नाश कल्याण पावतील ते राणी वंश स्वभक्तांचा आनंद सर्वदा स्वाहा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रास्ता कोणा महात्मा ऐकणे बरे स्वाहा भयंकर गरबिडा श्रविद्या शांतता दुःस्वप्न ते सुस्वप्न होत जे पाठा असा स्वाहा बालग्रहाने आक्रांत बालका शांती करणे पडता फुट मित्रांशी मित्रता जुळविले स्वाहा दुराचार्यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ राक्षस भूत पिशाच्य पाठ मात्रे नाशिते स्वाहा माझी सर्व महिमा माझे सामिप्य देत असे पशु पुष्पार्ग धूपादी गंध दीपादी उत्तमा स्वाहा विप्रांना भोजनावा अभिषेक प्रतिदिनी अन्य भगवस्वामी वर्षाराधन दानत स्वाहा प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मा ऐकता त्याची पुण्य आरोग्य देत असे स्वाहा अवतार करता माझे सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र माझे नाशवी दैत्य दुर्जना स्वाहा मनुष्य वैरांचे महात्मा ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षिकत त्यापरी तसे ब्रह्मकृत स्वाहा तसे ब्रह्मकृत सर्व कारक प्रांती एकांती लागता वना स्वाहा निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता म्हणा सिंह व्याघ्र गजरानी एता पाठी भयप्रद स्वाहा राजा कृतवदासाठी आत्मा बंद कारित वादळ उतुरी नाव वृत्ता सागरामध्ये स्वाहा महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना विष्ण बाधा होती जमा उपस्थित स्वाहा आठवी जो कथा माझी विघ्नमाना नमेत्या मतप्रवादी सिंहाची दाखवली याच्यामध्ये स्वाहा स्मर्तापती दूर विघ्ने मनमयी मासी स्वाहा शिरवाच स्वाहा बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा स्वाहा आता सर्व देवांची तिथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय होऊ लागल्या यज्ञ मागसराव प्राप्त होण्यास लागला शुंभणी शुभदेवने मारले दैत्य भीषण
जगदीदासी देवता राहिले ते गेले पाताळ भूमीचे भरी स्वाहा राजा भगवती अंबा असून नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा स्वाहा तीच विश्वासी म्हणी जगता जन्म देतो जय प्राचिता उद्योगान दांडे स्वाहा दुपाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण जी करे स्वाहा समय साथ होते जय अजन्मासृष्टी रूपते सनातने तिथे समय सर्वास रक्षित स्वाहा अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मेधा दारिद्र्य मागे अभावी तीच लागत स्वाहा तुझी करता बुद्धोनी गंध दुभ फुलादे ते पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती स्वाहा श्री चतुर्थ्याम प्राकृत भावार्थिका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे द्वादश अध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 13वा देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैश्याशी ध्यानम ओम बाल सूर्या परिकांती चतुर्बाहू त्रयोदया ध्यातो शिवाजीच्या अंकुश बरावय ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिला राजा देवी महात्मा उत्तम प्रभावायचा देवीचा जगत धारण ती करी विद्युत्पदी तिच्या हाती विष्णू माया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे स्वाहा आता मोही सर्वत्र पुढे होतील मोहित त्याप्रमाणे जावे शरण राजिया अराधाकाशी ती मोक्ष भोग स्वर्ग आदी देत असे मार्कंडे उवाच कौस्तुकी मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुनी त्या सुवरता सुवज्ञा ऋषीच करी वंदना मम तर्जना होता खिन्ना ते नरप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा स्वाहा देवी सुप्त जपेवेश निमग्न तपसाने पूजित सोडतो की देवीची मूर्ती मातेची अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी एकाग्रमन लावणी चिंतन तपी मांडती स्वाहा आपले रक्त देवनी सोप्राण बली वाहत आराधित नेमाने 3 वर्ष महात तपी प्रसन्न दर्शन दे चंडिका त्यासी बोलली स्वाहा उवाच स्वाहा राजा वैश्य तुमचे अभिलाषा सेमनी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली स्वाहा मार्कंड देवाच स्वाहा दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नरप मागत इह जन्मी शत्राज गत राज म्हणे स्वाहा विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी असे नम्रते ज्ञान मागत स्वाहा उवाच स्वाहा राजा अल्पदिनी आता राज्य लाभले हे तुझे स्वाहा शत्रू एक नाही भोगशी स्थिर संपदा स्वाहा तेथे मरता तो होशी विवस्वानास बालक स्वाहा सावर्णिक म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी स्वाहा ऐश्वर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे स्वाहा तो मी तुझं वर देते मोक्षात ज्ञान पावशी स्वाहा उवाच ऐसे वर देतले दोघा अभिलाषित देवीने स्वाहा भक्ती स्तोत्र ते करते ऐकोणी देवी अंबिका अंतधारण ते झाले सुरत क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणी होईल स्वाहा आयशे आशिष देवीचे सूरश्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी म्हणून होईल क्लीम ओम स्वाहा श्री प्रकृतिका मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे त्रयोदश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु नवार्ण मंत्राचं हवन आहे की हे हवीर द्रव्य आहे की म्हणजे सगळ्यांजवळ आहे नवर्ण मंत्राचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा
स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 स्वाहा घ्या आता 2 ओळी घेणार नाही घ्या तरी तंतोक्त देवी सुक्त नमो देवी महादेवी शिवेशी नित्य वंदन नमग्र प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला नाही नाही नित्यवंदन रौद्रे श्री गौरी दात्री नमो नमः ज्योष्णामी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धरूपाने म्हणवा दैत्यात लक्ष्मणाजी माकांदेव म्हणवा नाही दुर्गा तू दुर्गम पारातू सार सरकारी ख्याती आणि कृष्णा धुंबरेसी नित्य वंदना आदि समाधीला वारंवार प्रणमा नवोजगरा देवीने म्हणवा जी देवी सका माझी विष्णू माया रूपे असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा काही चेतना म्हणत असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा प्राणी निद्रा असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये क्षुधा रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये छाया रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये शक्ती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा काही कृष्ण रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये क्षमा रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा माझी जाती रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळ काही लज्जा रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये शांती रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये श्रद्धा रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळा काही कांती रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये व्रत रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळ काही स्मृती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये दया रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये तुष्टी रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सगळ्यामध्ये माता रूपात असत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्राच्या आजूबाजू सर्व प्राण्याची व्याप्ती जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जीव सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभितलाभे सुजला सूर्य जयसी सेवे फलेश्वर सर्व कल्याणकारी जगदंबा श्री न स्वामना युद्धापुरी तरी उदंडदैत्यग्रास्त अम्मासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर अभिनम्र भावे स्मरता तिला अवमान रविता
दाखवणी देव सुस्त श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु प्राधान्य ग्रह्य ओम या सप्तशती रसिदाचे अष्टचंदा नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावाव्या सिद्ध पावे राधा उले चंडिकेच्या सांगितल्या तुम्ही कथा सांगाव्या अवतार त्या प्रधान प्रगती आता विप्रयामी नमा स्वरूप आज्ञा मला येतात रूप सांगावे साधना देवी प्राप्तीचे ऋषी बोले राधा ऐका रसिक सांगतो भावी भक्तांना कडिमे निरोपले सकादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य दृश्य स्वरूपाचे व्याप्ती या सकला जगा मातुलिंग गदाला पानपात जदुरा नागलिंग आणि योनी निधरी अतिराधया तप्त कांचना मरणाचे तप्त कांचन भूषणा शून्य त्या जगता लागे प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकाचे पावणे परमेश्वरी धरी जे रूप परिमा तामसे एक उत्तम गाळला काढल्याचे श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटीची पतली दिसे खडग पात्र शिरढाल हाते घेते चतुर्धा कंबदा वर्षाचे म्हणणं मला दिजासरे महालक्ष्मी स्त्री बोले तामसी देवता देते मी कोण माझे कर्तव्य सांगय माझे नमो तुला श्रीरामचे देवीचे महालक्ष्मी वरी दादा ठेवते तुझं मी नावे सांगते कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा निद्रा तृष्णा कविरा काल रात्री दुरंगा ऐशी तुझे नाम मला कर्तव्य करता डोळे सक्रिय नाम जे घेते पावते सुखी ते जणा बोलणे हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे दरे सत्वगुण आणि ती शुद्ध गौरी एकादशी अक्षमाला कुत्रा विना पुत्र धारणी ऐशी ते देवता साठी रामे संबोधित महाविद्या महावाणी वार्ती वाक सरस्वती आर्या ब्रह्मिकामध्ये वेद गर्भामधीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपल्या गुणे बोलोनी महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित त्या काली ती सुज्ञ कमलासना ब्रह्माविधी वीरांचे नामदे नरोत्तमा श्री पद्मकमला लक्ष्मी नारीचे नामदे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया त्याची ठेवली जी का नामरूपिणी मी देतो नीलकंठ रक्तभाव श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारीच्या महाकालीच्या गुणे तो रुद्र शंकर स्थानक पर्दे त्रैलोचन त्रैविद्या कामधेनु स्त्री भाषाक्षरा स्वरा सरस्वती गौरी नारी श्यामला पुरुषाकडे जी नेत्या दोघ्याचे सांगते कराजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा आयशा त्या तीन वेळी झाल्या पुरुष तक्षणी गुरुदेवीने ती आज्ञा ज्ञाते वर्मास जाणते त्रैविद्या सरस्वती लक्ष्मी विधी दिली रुद्रा वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवतीचे गौरी रुद्रदेव क्रवी ब्रह्मांड वेदना त्या ब्रह्मांडे तत्व पंचभूत समजते स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मी सहस्रे विष्णूचे पोषिले सकला प्रते गौरी सह महादेव सर्व संहारतो राजा महालक्ष्मी असे सर्व सत्वमैश्वरी निराकार ती साकार नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्र मारे गुंपते एकच नाम घेऊन तिथे स्तोत्र नवे पुरे श्री प्राधान्यग्रहासाठी कुलदेवता देवता चरणार्पण मस्तु वैकर्तिकृष्य तुझी बोलून त्रिगुणा देवी तामसी सात्विकेया ती सर्व चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग नेत्रासे विष्णूची महाकाली तमोगुणा मधुगडवना छात ब्रह्मास्तोत्र तिचे करिये दशवदा दशबाधा जनाप्रभा विशाती सुशोभिता नेत्रमाला दीप्त दशंदाळा ती भीमरूप भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्त स्थान तयाची खडगबाण गदा शूल चक्र शंख वृषणी दर्शमंड रक्तस्रावी धरित असे आयशी वैष्णवी माया महाकाली दुरात्तया आराधित वैश्वी पूजकाशी चराचर मंदिरी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी साक्षात महेश्वर श्वेतानना नीलभुजा सुश्वेत स्तन मंडला रक्तकटी रक्तपाळा नीलजंगा जय जी सुचित्रा गणचित्रा माल्यां भूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादश पूजा ती सहस्त्र भुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्र गदा त्रिशूल शंख शक्ती घंटानी पाशतो दंडराल पानपात्र धनुष्यनी कमंडल अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्व देव महिषा महालक्ष्मी अशी नरपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मनी देही जी सत्वैक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुनी विनाशिनी अष्टभुजा देवाना मुसळ शूल चक्रते शंखगंड हालदानो धरी राधा महाबला भक्तीने पूजिता आयसी लावे सर्वज्ञ निशुंभ शुंभ असुरा संहारी रणंगीजी स्वरूप हे असे राधा तुझी वेगळे सर्व स्वरूपत अत्रय हे ऐसे राधा तुझ निवेदने प्रतापोपासना आता त्रिमूर्तीची परिसय दक्षिणेशी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिभुजी पूजी पूजने महालक्ष्मीच्या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेशी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश पूजा प्रदे महाकाली वामांगी दक्षिणेश सरस्वती राधाच्या पूजनाशी दक्षिणे काल पूजने पूजा मृत्यू वामांगी हरिष्ठ शांती शुंभनाशिनी जी देवी अष्टभुजेश पूजने तिच्या सौनव शक्ती पूजा भाव ठेवणे दक्षिणेशी रुद्र बुधा वामांगे श्री गणेश तो तंत्र युग दिवसाने करावे लक्ष्मी पूजन चरित्र सत्र हे मंत्र ज्याचे त्यांनाच गावणे पूजा वे त्रैमूर्तीची एकाकी माणिक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या त्या त्रिलोक महेश्वरी महिशांतक देवीची पूजा तोच जगत प्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका वत्सला
अर्धादि अलंकार गंध पुष्पादि अक्षदा धूप दीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीचे दैत्यापेक्ष वाहुनी कती तामसी पूजा सात्वकी नम्र होनी पूजा षोडशी अर्पते कापूर तांबूळ भावे चंदन सोनादिके वामांगी महिषासुर भणक मस्त पूजने दुर्गेच्या हातून जो का दैत्य सद्गती पावला दक्षिण सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मदर्शे विश्वा देवाचा येतो असे पूजन स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र ऐसे वाचावे हात जोडे उत्तरार्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाल्या प्रदक्षिणा जगदमा वंदावे हात जोडणे सप्तशतीचे श्लोक मंत्र रूपते महागुणे तिळ घृत युक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवन अकरा नाम मंत्र उच्चाराने महालक्ष्मीचे पूजने मनेंद्रियास हृदयारी वंदावे ध्यात देवीसी आपण बोलून जीवा भावे तर्प भक्तीने असा भक्तीने पूजतो रोजतो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण हो कोणी साहित्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची आगरी पुण्य त्याचे जळे सारे कोपताप परमेश्वरी म्हणून पूजी भोपाळा सर्व लोकमहेश्वरी शास्त्र एकदा पूजित आणि त्या चंडिका सोप्य देईल ओम इति वैकृत रहस्य विटा प्रभुस्य कुलदेवता चरणार्पण मस्तु मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंदे कन्या अस्तविता पूजिता विश्व भक्त आधीनवत असे कोणको कांदेले सोनेरी वस्त्र सुंदर देवे सुवर्णलिका कोणको तंभूषण चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंखे सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मांबुजासना जी रक्त दंडिका नामे देवी सांगितलेला आता स्वरूप वर्णन एक निर्भयकारी जे रक्त वस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तायुधा रक्त नेत्रा रक्ता केशाती भीषणा रक्त रक्त दशना रक्त दंडिका श्री सुप्रिय पती जैसा भक्ता सेवी तशी पृथ्वी परिवार विशाला ती सुमेरे उगलस्तन लांब रुंद स्थूल मोठे आकार येते मनोहर कर्कशवरी दीप्त सर्व नंदा पयोनिधी या स्तनपाने भक्तांच्या पूर्ती सर्व कामना हरद पान पात्र हाती मुसळजी दरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे जग स्थावर जंगम जो तिला भुजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिजनी करी स्तोत्र रक्षी देवी तया प्रती प्रेमी पाय निज भक्ता पतीसी सती जेजशी शाकंभरी नीलवर्णा निरत फल विलोचना शाकंभीर नामी त्रिवेळी विभूषित प्रचोदने कर्कश शिखरा ऐसी गोल पुष्ट घनस्थाने बाण पद्मधरी हाती मनुष्य धनुष्य मोठीसी असे पुष्प पुष्पफल मुलादे फल शाखा असे करे सुधादृशा मृत्यू वया हारती जय सुधारसे शाकंभरी शताक्षिती म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोकादुष्ट दमने शमने दुरिता पदा उमा गौरी सती चंडी कालिका तीत पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फलते देई अन्न पानामृतित्वरे महादेवी नीलवर्णा दाडा जगदे विशालोचना श्री ते गोड तुलभेदरा चंद्र आस खड्ग शिर दमरू पान पात्र गे कवीरा कालरती कामदाती प्रशंसित तेज दुर्दा असे जे ब्राह्मणी विशाचे दे चित्रानुलेपना देवी चित्रा प्रवण पूजिता चित्राभ्रमण पाणी ती महामारी प्रशंसी अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिकाय विख्यात कामधेय तिचे रसे गुप्ता भक्ता सांगणे व्रता आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करून सर्व करा चिंतन देवीचे सप्त जन्मार्थित घोर ब्रह्म हत्यादी पातके सप्तशती पाठ मध्ये किलबिष सर्वनाशते देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जय आणि पूर्ती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सुर मांडण्यात देवी सर्व जगन्मय म्हणून येथे विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्ती रसिका प्राकल्प देवता चरणार्पणमस्तु देव्या परत क्षमापण स्तोत्र अपराध सहस्रोजे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी धरी हो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करे अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी ओम हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रही माझी पूजा करी गोड तुष्ट परमेश्वरी गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जपाय कहा मदला गो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी मदला गो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी मदला गो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै
जय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय परम पूज्य गुरु माऊली की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्मा माता की जय तुमच्याजवळ आहे का अम्मा माता त्यांच्याजवळ आहे. की जय श्री अम्मा माता की जय भारत माता की जय ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो अनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाय शिशुर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः स्वाहा काय झालं बरं ठीक आहे अकरा वेळेस ना आहे ना ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा ओम नमो स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगाय नमः स्वाहा झालं की देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री बस झालं. स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव डबल राहते का उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय भारत माता की जय विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय किती वाजले 1:11 ओ थांबा ज्यांनी केंद्र प्रत घेतलेली आहे त्यांनी परत करायची आहे कारण ती केंद्रातली आहे श्री स्वामी समर्थ स्वतःभोवती आपण 3 प्रदक्षिणा मारायच्या पाठ केली त्यांनी माईक थोडे व्यवस्थित पाहिजे बघ तू तसं केलीस की माझं हे होते मला बिलकुल डिस्टर्ब चालणार हे बघ हे माझा मोबाईल
इथे ठेवा. एकावर एक फ्री एकदाच घे तुझ्यासोबत. दोन आई बाई मी असंच जात होते आता. माईक मध्ये सांगा काय करा म्हणे मग. थांबा पण इथं 4 वाजता. सर्वांना विनंती आहे आता सध्या घरी कोणी जाऊ नये. आता सुवासिनी पूजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी कोणी जाऊ नये आणि प्रसाद घेऊन जायचा आहे सगळ्यांना. बस तुम्हाला पण नाही इथं झाडा असं 1:11 11:30 सुरू केलं. 11:30 पावणे 12ला सुरू केलं होतं. 11:30 महादेवाला मयू नमशिवाय इथंच आता महादेव हे ना टाकायचं नाही. इकडे याच्यावर टाकू नका. चल चल काय होई पाहिजे घेऊन जाऊ काय की याच माईक ऑनलाईन. अजून 6 कोणाजवळ आहेत ते द्या बरं. ग्रंथ सरकार मावशी सरकार सर कॅमेरा मान होते व्हिडिओ लय व्हायरल होऊन गेले. आमच्यामध्ये शेतकऱ्याचे व्हिडिओ टाकला नाही संदेश टाकले. ते कुठे टाकलास मला कोणतं मला तुम्ही शेतकरी केले महाराज हाय टाकले मध्ये टाकले. बघतो तू बघेल नाहीस बघतो खालीवर बघ खूप व्हिडिओ आहेत. काल का परवा टाकला का आता आरती आहे काय. हा हा पाठी नाही म्हणून कापूर आण कापूर बोलू आता टाकू नका की मावशी जमा करा गेले तुमच्या शाळेला आता गाडी जाते समजा ऐक किती वेळा आणखी अरे नाही मला व्हिडिओ कट करू का राहू दे. इकडे धरा इकडे धरा इकडे धरा इकडे धरा
बघणारे जातात पुन्हा मग. महाराज तिकडून काढून द्या. पाणी येते. हॅलो, कृपया सर्व पारायणकर्त्यांना विनंती आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. सर्व पारायणकर्त्यांना विनंती आहे, कृपया थोड्या वेळातच प्रसादाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी गुरुवरांच्या हस्ते कुंकुमार्चना होईल. कुंकुमार्चना झाले की आरती झाल्याबरोबर लगेचच सुवासनी पूजन व प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. गुरुवरांचा आदेश आहे की कृपया प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. सर्वांना विनंती. आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. तिकडे पाय धुवायला गेले तिने. मागेच बसले. बोल के
अरे चांग बरोबर आहे टेन्शन काढ रे जरा खालचं खालचं काढ ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः विशेषं शिष्टायां पुण्यक्षुद्रयां पूर्वसङ्कल्पे पूर्वक श्रीयन्त्रदेवताभिषेकता कुङ्कुमार्चनः पूर्णाहुते सुवासने पूजनं च करिष्येतः अथ श्रीयन्त्रदेवतानामावाहनपूजनं च अहं करिष्येतः ॐ बिन्धत्रिकोणवस्वष्टकोणद्वादशद्वादशनागदलानि षोडशपत्राणि श्रीयाज्यराजेन्द्राणि श्रीन्द्रदेवताभ्यो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि यस्य प्राणप्रतिष्ठन्तु यस्य प्राणक्षन्तु च अस्य देवमर्त्यस्य नाम हितकस्य नमः मनोज्योतिर्युपधामादिस्य बृहस्पतिरं सदा विश्वदेवः श्रीहमानमारयन्तो प्रतिष्ठा ओम प्रतिष्ठा प्रतिष्ठानार्थैः धवलाक्षतां धारयामि अतः अभिषेकपूजनं च करिष्येतः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णभृगस्त्रजामे लक्ष्मीर्नाथवेदो महावहसुजातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं वरुजानः सर्वामृतमध्यां हस्यनाथप्रबोधिनी श्रियं देवेव वक्मये श्रीर्मा देवेशुदा हिरण्यं प्रागारामारुद्रां दुरन्ति प्रत्यां प्रभयन्ति पद्मवर्णां त्वामिहोपये श्रियं प्रभासां सदां दुरन्ति श्रियं लोके देवजुष्ठामुदारां शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मेव आदित्यवर्णे दिवसादिजातो वनस्पतिस्थो वृक्षोत्वन्वः मायान्तरायाशभायाः लक्ष्मीः देवसगत्तिर्तिश्च मणिनाथः निर्मूर्तिं ददातु मे ज्येष्ठां दक्षिणाश्चयाम्यहम् सर्वार्पेण नित्यपुष्टां गणेशने ईश्वरे गुरुभूतानां स्वामिहोपये प्रजाभूतामयि सम्भवकृतमाचरं पद्ममालिनी आपस्तजन्तु सिद्धानि चिकृतसमेग्रहे देवी मातरं श्रियं मासे मे कुले आर्द्रां यत्करुणीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनी लक्ष्मीं जातवेदो आर्द्रां पुष्करणीं पुष्टं सुवर्णां हेममालिनी लक्ष्मीं जातवेदो जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी ऋषिप्रियदो भूत्वा दुहयाद्दाद्गन्धः आनन्दकर्मश्येत्वा चिकृतिश्रीश्रुतः पद्मासने पद्मवोरो पद्माक्षपद्मसम्भवे अश्वधायेतु गोधायि धनधायि महाधने पुत्रपुत्रधनं धान्यं मस्तेश्वराभिधेर्दो नाभां लक्ष्मेशानां सूर्याभां क्षिरमेश्वरी धनोऽग्निं धनर्वायो धनं सूर्यो धनं वसुः देहं सोमं दिवसम्
पवित्रः पद्मिनी पद्महस्ते पद्मालये पद्मदायदाक्षे विश्वप्रिय विष्णुमनोपुरपद्मसन्निधस्थो यासा पद्मासनस्थां विपुलकटितटे पद्मपत्राय दाक्षे लक्ष्मी दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिखनिखचिता स्थापिता हेमकुम्भे क्षीरसमुद्रां राजतनयां श्रीरङ्गधामेश्वरे मन्दकटाक्षलुब्धविभवां ब्रह्मेण्ड गङ्गाधरा लक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती कुशपाशरुद्रान्त्रेर्वहन्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि गान्धी मङ्गलाकाली भद्रकाली कपालिने ॐ शतदलदलनेत्रे शङ्करस्नेहवात्रे ततभुवनकदम्भे तत्त्वमानावलम्भे श्रीन्द्रदेवताभ्यो नमो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि पञ्चामृतस्नानम् ओम प्रायस्वहेत विश्वतस्य वृष्टियो शरेणा स्नापयामि दुधिक्रावणुकानि शङ्कुस्नोरस्य समर्जयः प्राण आयुधं चितार्षितयामि ओम शुक्रमसजितसिदेवसैदेव वत्सर्गात्मनः येना स्नापयं दवादारताय रक्षन् सन्दवादीरा सन्तोषभयवतो सुन्दत्पादिरध्वं रजः स्नापिलामदमानो वनस्पतिरमदमानो विश्वात्मने वस्तुभ्यं शम्भवे श्रेष्ठरे भ्यो नमो नमः सिंहासनं समर्पयामि सिंहासनार्थधलाक्षरान् धारयामि ओम सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके गौरी नारायणे नमस्तुते ओम गणदेवे सरस्वती वादे अर्धभागने वदेहे धीनामवित्तमतो सर्वस्वरूपे सर्वे श्रीसुरभक्तसमुद्रे वहमष्टायुनो देवे दुर्गे देवी नमोस्तुते ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देव्ये वै नमो नमः द्वादश नागदलानि षोडशपत्राणि श्रीराक्षराजयन्द्राणि श्रीयन्द्रदेवताभ्यो नमो नमः रत्नसिंहासनं समर्पयामि विश्वात्मने नमस्तुभ्यं शम्भवे सर्विष्णवे रत्नसिंहासनं चारुददामि श्रीधरः रत्नसिंहासनं समर्पयामि रत्नसिंहासनार्थधूलाक्षरान् धारयामि गन्धक्षरपुष्पे पूजयामि गन्धद्वारां धारयामि नित्यपुष्टां करोमि दिव्यपरिगन्धान् धारयामि हरिद्रविन्दीर्णां समर्पयामि धूलाक्षरान् धारयामि चरणे प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि अतः अष्टोत्तरशतनामावलिपूर्वक कुङ्कुमार्चनां च करिष्येतः श्रीमात्रे नमः। आता सर्वांनी माझ्या पाठीमागे श्रीमात्रे नमः असं म्हणायचं आहे। ओम दुर्गाये नमः, ओम शिवाये नमः, ओम महालक्ष्मे नमः, ओम महागौरी नमः,
ओम चंडिकाये नमः ओम सर्वज्ञाये नमः ओम सर्वलोकेशे नमः ओम सर्वकर्म फलप्रदाय नमः ओम सर्वतीर्थमये नमः ओम पुण्याये नमः ओम देवयोनये नमः ओम आदिजीयाय नमः ओम भूमिजाये नमः ओम निर्गुणाये नमः ओम आधार शक्तये नमः ओम अनेश्वराय नमः ओम निर्गुणाये नमः ओम निरंकाराय नमः ओम सर्वगर्व विवर्धनाय नमः ओम सर्वलोकप्रियाय नमः ओम वाण्ये नमः ओम सर्वविद्यादेवताय नमः ओम पार्वत्ये नमः ओम देवमात्रे नमः ओम मनीषाय नमः ओम विद्यावासिन्ये नमः ओम तेजोवत्ये नमः ओम महामात्रे नमः ओम कोटि सूर्य समप्रभाये नमः ओम दैवताये नमः ओम बहिरूपाये नमः ओम सतेजसे नमः ओम वर्णरूपिण्ये नमः ओम भाष्याये नमः ओम गुणमये नमः ओम गुणत्रयविर्जिताये नमः ओम कर्मज्ञानप्रदाये नमः ओम कान्ताये नमः ओम सर्वसंहारकारिणे नमः ओम सर्वधर्मज्ञायाय नमः ओम सर्वनिष्ठाये नमः ओम सर्वकर्मविवर्जिताये नमः ओम कामाक्षे नमः ओम कामहन्त्रे नमः ओम कामक्रोधविवर्जिताये नमः ओम शांकर्ये नमः ओम शांभव्ये नमः ओम शांताये नमः ओम चंद्र सूर्य अग्निलोचनाय नमः ओम सुजाजाये नमः ओम जय भूमिष्ठाये नमः ओम जानभ्ये नमः ओम जनपूजिताये नमः ओम शास्त्राये नमः ओम शास्त्रमयाये नमः ओम नित्याये नमः ओम शोभाये नमः ओम चंद्रार्धमस्तकाये नमः ओम भारत्ये नमः ओम भ्रामर्ये नमः ओम कलाप्ये नमः ओम कराल्ये नमः ओम पुष्पपिंगलाये नमः ओम ब्राह्म्ये नमः ओम नारायणे नमः ओम रौद्रे नमः ओम चंद्रामृतपरिशोताये नमः ओम ज्येष्ठाये नमः ओम इंदिराये नमः ओम महामायाये नमः ओम जगत्सृष्टिदीकराण्ये नमः ओम ब्रह्मांडकोटि संस्थानाये नमः ओम कामिन्ये नमः ओम कमलालयाये नमः ओम कात्यायने नमः ओम करातीताये नमः ओम कालसंहारिकाये नमः ओम योगनिष्ठाये नमः ओम योगिगम्याये नमः ओम योगिध्यक्षाय नमः ओम तेजस्विने नमः ओम ज्ञानरूपाये नमः ओम निराकरणाये नमः ओम भक्ताभीष्टफलप्रदाय नमः ओम भूतात्मकाये नमः ओम भूतमात्रे नमः ओम भूतधाये नमः ओम भूतधारिण्ये नमः ओम सुधानि मारिगत्ताये नमः ओम षडाधारावर्जिताये नमः ओम महूदाये नमः ओम अंशुवैभवाय नमः ओम शुभ्राये नमः ओम मात्राये नमः ओम
नीरालसाये नमः ॐ नियुम्याये नमः ॐ नीलसङ्कोषाये नमः ॐ नित्यानन्दाये नमः ॐ हराये नमः ॐ पराये नमः ॐ सर्वज्ञानप्रदाये नमः ॐ अनन्ताये नमः ॐ सत्ताये नमः ॐ दुर्लक्षभूपिने नमः ॐ सरस्वते नमः ॐ सर्वगताये नमः ॐ सर्वाभीष्टप्रदायिने नमः श्री जगदम्बा अर्पणमस्तु जय भवानी माता जय जय गन्धक्षरपुष्पे पूजयामि धरन्ते राजामरणो भवन्ते बृहस्पतिः जयन्तेन्द्रश्च अग्निश्च धरयतान्तरं बहुपुष्पे पूजयामि देवान् पुष्पं देहा पुष्पवान् विजारान् वशनान् धरति चन्द्रमारावान् पुष्पान् विजारान् एवं वेदाय पामागमवेधान् यक्षप्राणि ये भामागमवेधान् ये पृथिव्याय पामागमवेधान् ये संयुत्सानि ये भामागमवेधान् पुष्पयोत्पोत्तयामि रक्तमाल्या परदनं धारयामि रक्तपुष्पयोत्पोच्चयामि ओहं वनस्पतिर्भूतो गन्धाढ्योत्तमः धर्मधर्मदं यस्मान् धर्मगन्धोर्जिनभगवान् साक्षात् प्रत्यक्षरूपं दर्शयामो धर्मदेवानन्द शब्दाचोर्यो नैवेद्यं सुप्रसोपेतो नानावृक्षं दयक्षेत्रं वेदो नैवेद्यान्तिपानीयं समर्पयामि ओम गणोदेवे सरस्वती धर्मादिने मित्रभगा सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसंतते वहवश्चायनो देवे दुर्गे देवी नमोस्तुते ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवी वै नमो नमः त्रिगुणात्मकत्रिमूर्तये नमो नमः भगवाक्षरान् धारयामि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ताटुतुला ओम जातवेदसो समगामसोमराते यतोमिदः चवेदः सनत्प्रस्तुद्धान विश्वा नावे वसन्धं दरितातिग्निः त्वाम् अग्निवर्णां वैरोचने कर्मफले श्रुता दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्ये सुतरसे नमः अग्नित्वं पारयानम्यो अस्मात् सुत्रिहतिः ओषपतवे बहुलानवरवी भुवातो कनकायाय संयो विश्वानो दुर्गः जातभेदा सिद्धं नवानां दुर्गातवर्षः कात्यायनाय विद्महे कन्याकुमारश्च धीमहि तन्नो दुर्गः प्रचोदयात् हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात् धेनुवाणी च विद्महे ब्रह्मपत्नी च धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात् श्रीमन्महामङ्गलागौरै नमो नमः शक्तिराय नमो नमः नमश्चन्द्राय नमो नमः गन्धाक्षरेषु ध्यायामि गुरुणे प्रार्थना नमस्कारं करोमि त्रिगुणात्मकत्रिमूर्तये नमो नमः श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः श्रीं ह्रीं श्रीं राजराजेश्वरी त्रिपुरसुन्दरी कालिका परमेश्वरी नमः दुष्टदंडने दुष्टमर्दने शत्रुविद्याम्बरायणे परानंद शक्ति प्रदायिनी श्रीराजराजेश्वरी कालिका श्रीराजराजेश्वरी ओम सूत्रांदाक्षायिनी भटकां प्रत्यक्ष परमेश्वरो निजदंडने गोपप्रियायने
परानंद शक्ती परायणी श्रीराजराजेश्वरी कालिका श्रीराजराजेश्वरी ओम बिंदु बिंदु सप्त सप्त सप्तानि नमः ओम प्रणदेवी सरस्वती वाले भगवती देवता भिन्नाम तमतो सर्वस्वरूपे सर्वे भूतले बहुपुष्टायनो देवे दुर्गे देवी नमोस्तुते ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवी हरि नमो नमः ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्सम्पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम महाशक्तये नमः स्वाहा शक्तये इदं नमः भूर्भुवस्सुः भवानी माता की जय पूर्णावतार सौधारहं ग्रहाचं स्वागतं गंधाक्षर वसुदे पूजयामि धवंदेराजो धवंदेव बृहस्पति धवंदेन्द्रस्य पुरुषा राष्ट्रंधारिगांद्रियं वैश्वानरवेदिनाभ्यर्मः गंधाक्षर वसुदे पूजयामि धवने प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि पड़ते उससे नहीं नंतर येते ते आरती झाल्या पर येते ओम प्रकाशने प्रदानो देवो देवानांजलिमाविक्तहे महिन्नगुचिन्दकाग्रावराहो अभ्येते रेवन्नः महाकपदे हरिवेद्यनिवेद्यन्ते मध्ये मध्ये गुरुवाणी नमस्कारयामि हस्ते रामरक्षामि नमस्कारयामि हस्तोदकं रक्षामयानन्तरं शुद्ध आचमनीयं समर्पयामि अतः कर्पूरमङ्गल आनन्दनिराजनम् अंदर आरती लावा आरती लावा टाकून घे कधी लगेच वर ठेव लाव आरती लाव अस्तंगराणि भवन्तु गणमुख गणपति आरती निको परिमाण कर्पूर आरती गणपति आरती निको परिमाण कर्पूर आरती बुद्ध प्रभातमो सद्गुरुनाथमो बुद्ध प्रभातमो सद्गुरुनाथमो बुद्धिनवसदो गणेश देवा बुद्धिनवसदो गणेश देवा गणपति आरती गणमुख गणपति आरती निको परिमल कर्पूर आरती
पार्वती पुत्रा परम पवित्रा पार्वती पुत्रा परम पवित्रा पाशांकुशहर गणेश देवा पाशांकुशहर गणेश देवा निर्मुख गणपति आरती निर्मुख गणपति आरती निको परिमल कर्पूर आरती शेषाविभूषित भूत विनाशका शेषाविभूषित भूत विनाशका मूषिकवाहन विघ्नेश देवा मूषिकवाहन विघ्नेश देवा निर्मुख गणपति आरती निर्मुख गणपति आरती निको परिमल कर्पूर आरती निको परिमल कर्पूर दुर्गत भारे तुविन संसारे अनाथनाथे करुणा विस्तारे वारे वारे जन्म मरणाचे वारे हारे पडलो आता सुंदर निवारे जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव भुवनी भुवनी पाहता तुझे सेनाये कालेश्वरे परंतु न बोलले काहे साहे विभाग करता पडलो प्रवाहे ते तो भक्ता नागे ते तो दासा नागे पाऊस बोलाये जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न हो देवदासा क्लेशापासून सोडे दुःखापासून सोडे प्रवेश अंधे तुझ्याचे कुंभुराश मलहर्तन भावा भुवनवेश जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम कमल नेत्रळे विमल सुमन गात्रळे कमल नेत्रळे विमल सुमन गात्रळे कमल सकल कांती मारी मंगलम अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम करुणसागरे कलागर्भ संहरे करुणसागरे कलागर्भ संहरे करुणपतित रहित महाकाली मंगलम अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम गंग समनले मुंजवरी गमनले गंग समनले मुंजवरी गमनले तुंगराणि गिरिवत्सलिंग मंगलम अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम अम्ब मंगलम जगदम्ब मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम शंभराणि सुमनवेनि सुमति मंगलम देवाई आरती नमनाई नमाजे आई तुमलदाये हाती घेऊनी शंखचक्र गदा पद्म हाती घेऊनी शंखचक्र गदा पद्म धनुष्यबाण दंड खड्ग वज्र शूर धनुष्यबाण दंड खड्ग वज्र शूर राक्षसी शिवा पायी राक्षसी शिवा पायी नाई आरती नवनाई नमाजे आई तो वरदा करुणा कर आई यंगा चतुराई करुणा कर आई यंगा चतुराई वरदा देवी स्वामी रेवन सिद्धदासे वरदा देवी स्वामी रेवन सिद्धदासे भाव गेलवाई विनाये आरती नवलाये रमाजे आई तो वरदाये कर्पूर गौरंदो नामधारं सुंदरधारं गजेंद्रहारं गजाननहारं देवमंगलानि या विद्वन्नं परब्रह्मशान्तं सुविद्यादेवं भगवान् वदाहो मानादमे सुंदराजनाथो
सुरेंद्रलिंगम नमामि विश्वनाथं महादेवदेवं महापापनाशं विस्मलिंगं नरभैरानन्दनीरानन्दशेवनीरानन्दर सिद्धाजमनियो ओम यज्ञेन यज्ञमयं देवास्दान धर्मान प्रथमान्यासन्नतेहनागुं सुरेंद्रपुरे साध्यासन्धि ओम राघवराजाय प्रभुय भाये देवपरिवे प्रभुदाय प्रभुये समे कामानि कामकामाय प्रभुयो कामेश्वरे सुरमुहारो भुवनाय श्रवणाय महाराजाय नमः ओम तद्ब्रह्मा ओम तद्वायुः ओम तदात्मा ओम तत्सत्यं ओम तत्सर्वं ओम तत्पुरः नमः अंतक्षरदेशो गोहाय विश्रुतेषु ओम यज्ञस्तुं जगारस्तुं इन्द्रस्तुं विष्णुस्तुं ब्रह्मस्तुं प्रजापतेः भवाभवाभो क्षोत्रसम्पदं ब्रह्म येषां ध्यानं विचरसंहृताना आत्यावनाग्निः पुण्यकुमारस्तुभूमिः तो पादारविन्दयोः सर्वदेवपुष्पाञ्जलिं साम्बजयं पार्वतीपदे शिवाहारः देवीदेवगुरुवृन्दाचार्य महाराज के गुरुगुरुकं भवानी माता के महागामी महालक्ष्मी सरस्वती माता के संगीता बाहेर थांबायचं आहे आणि सुवासनी लाईन बसून घ्यायचं आहे. सुवासनी जेवढे जंगलाची सुवासनी आहे तेवढे लाईन बसून घ्या. लवकरात लवकर महिला मंडळ महिला मंडळ लवकरात लवकर लाईन बसून घ्या. बाकी सर्वांनी बाहेर बसून घ्या. सुवासनी तेवढा बसून घ्यायचं. तेवढं शुद्ध येरा कुठं माहित आहे माहेश्वराचं जन्माचं आकाश आकाश हे दगड चुकलं काय Excuse me.